मुख्य सूत्रधार त्या आहेत रुपाली चाकण. माझ्याकडे माहिती नाही. ज्याविषयी माझ्याकडे माहिती नाही त्याविषयी मी बोलणार नाही. जो पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या एक लक्षात घ्या की महाराष्ट्राची जी भूमिका आहे ही स्वातंत्र्याच्या आधीपासून पुरोगामी महाराष्ट्र, प्रोग्रेसिव्ह स्टेट, सुधारणावादी, विज्ञानवादी असा हा महाराष्ट्र आहे. असाच महाराष्ट्र आपण घडवला. आणि अशा वेळेला जर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी, बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. बाकी इतर सोडून द्या, सामान्य जनता किंवा इतर. पण जे मंत्री आहेत, जे सत्तेवर आहेत, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही. हे जे काय आता सांगतायत मंत्री किंवा इतर लोक की हे अशोक खरात काय प्रकरण होतं आम्हाला माहीत नव्हतं, ही जे आता पळवाट काढतायत ते पूर्णपणे चुकीचे आहे. या प्रकारचा त्यांच्यावर पहिला गुन्हा 2003 साली दाखल झालेला आहे. 2003 साली झाला आहे. 2005 नाशिकमधल्या एका वृत्तपत्रामध्ये, सकाळमध्ये बहुतेक, खरातच्या ह्या कारनाम्यांविषयी एक लेखमाला प्रसिद्ध झाली. तेव्हा त्या पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या. 2003ला जर गुन्हा दाखल झालेला आहे, 2005लाही त्या संदर्भात माहिती समोर आली आहे, वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या, तरी जर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे त्यांच्याकडे जात असतील, त्यांच्या पायावर डोकं ठेवत असतील, पूजाविधी करत असतील, तंत्रमंत्र जादूटोणा करत असतील, तर ह्या सगळ्यांना सहआरोपी केला पाहिजे. एवढीच आमची भूमिका आहे. त्यांना कोण वाचवतंय? आता ते ठीक आहे, ते आता तपासामध्ये कळेल ना. आता मी काल म्हणालो की पोलीस तपास चालू आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे हे एक सक्षम अधिकारी आहेत. ती गोष्ट मनावर घेतली की ते उखडून टाकतात. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे आता जो मुख्य आरोपी पकडला आहे त्याची जी जबानी स्टेटमेंट, तपासात ज्या गोष्टी आलेल्या, मला असं विश्वास आहे की त्या कोणाचीही मोठी नावं आली तरी ती दडपली जाणार नाही. ही मला नाशिकच्या पोलीस आयुक्तांवरती माझा विश्वास आहे. दीपक केसरकर आणि त्यांचे काही खूप जवळचे संबंध असल्याचं पण केसरकर मात्र दावा फेटाळून लावतात. केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका. ते नंतर दुसऱ्या सरकारमध्ये गेले, ते पळून गेले. हे सगळं जर खरं असलं तरीही ज्यांना या गोष्टीचे छंद होते त्याचा एक गट एकत्र झाला आणि ते बाहेर गेले. चला, और कुछ है? सर रुपया लगातार करीब पहुंचा है डॉलर के मुकाबले. है हमारे मोदी जी पश्चिम बंगाल में इलेक्शन की तैयारी कर रहे हैं ममता जी को हराने के लिए. मोदी जी और शाह जी पश्चिम बंगाल में एक खेला करने जा रहे हैं और यहाँ रुपया गिर रहा है. 100 रुपीज डॉलर, ₹1 अब $100 पार हो गया है. और हमारी देश की अर्थव्यवस्था के जो सूत्रधार है, जो नेता है, उस बारे में कोई बात करने को तैयार नहीं है. कहाँ है ये? मोदी जी बोल रहे थे ना, जब रुपया गिरता है तो देश की साख गिरती है, देश की प्रतिष्ठा गिरती है. तो अब क्या गिर रहा है? सरकार की चड्डी गिर रही है क्या? बताइए क्या हो रहा है? बीजेपी कह रही है कि ममता बनर्जी प्रधानमंत्री को घुसपैठ, ये बीजेपी प्रधानमंत्री का अपमान है. कैसे देखते हैं आप? आप पश्चिम बंगाल में सत्ता और पैसा और चुनाव आयोग को पकड़कर जो खेल कर रहे हो, तो ममता बनर्जी अगर भड़क गई है
ममता बनर्जी को कहूँगा, ममता दीदी को, आप लड़ते रहिए। इस प्रकार से आप हारने जा रहे हो और आप हारने जा रहे हो, इसलिए आप वहां अघोषित पथकाल लगा रहे हो। ये ठीक मोदी जी, इतना ही मैं कहूंगा। वारसा सांगणाऱ्या पक्षाची प्रदेश अध्यक्ष आपका हिंदी हो गया? बाबाच्या डोक्यावर लक्षात पुरेसं बोल, बाईंचा राजीनामा झालेला आहे। प्रदेश अध्यक्ष आहेत, प्रदेश अध्यक्ष आपका हिंदी हो गया? बाबाच्या डोक्यावर छत्री धरते, याच्याकडे कसं बघायचं? एक लक्षात घ्या, ह्याच्यावरती पुरेसं बोलून झालंय, त्या बाईंचा राजीनामा झालेला आहे। प्रदेश अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे। सुनेत्रा पवारांना जर आता काय शहाणपण असेल, आपल्या पूज्य अजितदादांचा जो विचार होता, त्या नेहमी म्हणतात ना, अजितदादांचा विचाराने आम्ही चालू। अजितदादांचा विचार होता, शाहू फुले आंबेडकरांचा विचार होता, संत गाडगे महाराजांचा विचार होता। ताबडतोब त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे। कोणाची वाट बघतायत? हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। का त्या नावाच्याच अध्यक्ष आहेत पक्षाच्या, बाकी सगळं तडकरे आणि पटेल चालवणार आहेत। सर, एकनाथ शिंदेनं जो गुवाहाटीचा मार्ग दाखवला होता, गुवाहाटीला गेले होते, त्यासाठी हा खरा बाबा त्याचा मार्गदर्शक होता? मला माहिती। उद्धव साहेबांनी आज खासदारांची बैठक बोलवलेली आहे मातोश्रीवरती, काय प्रयोजन आहे? वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या मागच्या काळात। बघा, ऑपरेशन शिवसेना पक्षप्रमुखांनी आज नक्कीच खासदारांची बैठक बोलवलेली आहे। खासदारांचं मनोगत ते जाणून घेत आहे। विशेषतः खासदारांची वेदना अशी आहे, किंवा आमच्या आमदारांची वेदना विरोधी पक्षातला अशी आहे की आमच्या खासदारांना आणि आमच्या आमदारांना सरकार निधी देत नाही। सरकार पक्षाच्या आमदार आणि खासदारांना निधी मिळतोय, आणि हे सुद्धा निवडून आलेले आहेत ना, 15-15, 20-20 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व आमचे खासदार करतायत, पण त्यांना 1 रुपयाचा निधी दिला जात नाही। त्याच्यामुळे आपापल्या भागातल्या जनतेची कामं होत नाहीत। आता आम्हाला निधी हवा आहे आमच्या खासदारांना, म्हणून आम्ही खरात बाबाकडे जायचं का? खरात बाबाला सांगून सरकारला सांगायचं का? त्यांनी सांगावं ना, बाबा आम्ही तुम्हाला निधी देऊ शकत नाही, तुम्ही खरात बाबाचं शिफारस पत्र घेऊन या, मग आम्ही तुम्हाला निधी देऊ। तर उद्धव साहेबांनी या सगळ्या खासदारांना, आज मी इथे असल्यामुळे मी जाऊ शकत नाही, बाकी आमचे सर्व खासदार तिथे उपस्थित राहतील आणि आपापल्या काही विषय आहेत त्याच्यावर चर्चा करतील। पक्षप्रमुख आहेत। सर, तुमचं पुस्तक येत आहे नवीन, म्हणजे जुनं पुस्तक मराठी भाषेत होतं, भाषांतरित केलेल्या पुस्तकाची नवीन चर्चा मोठ्या प्रमाणात होते। इंग्रजीमध्ये काय आहे? नवीन म्हणजे काही जोडलं गेलंय का? आणि त्याच्यामध्ये काही नवीन गौप्यस्फोट आहे का? कारण अनेकांनी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला यायला नकार दिला असं कळलं। नाही, ते आहे, त्याच्यावर मी योग्य वेळी बोलेन। पण आता आज अनेक दिल्लीतल्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर त्या पुस्तकाच्या बातम्या आहेत। आता पुस्तकात काय आहे ते उद्या आम्ही त्याच्यावर चर्चा करू, सगळे एकत्र आहोत आम्ही। पुस्तकात काही नवीन प्रकरणं जोडलेली आहेत। मराठीचं प्रकाशन झाल्यावर काही नवीन घडामोडी समोर आल्या आणि ती नवीन प्रकरणं जोडली आहेत। बघू आता उद्या। थँक्यू। बोलिए। देखिए, अनलाइकली पैराडाइज ये किताब जो है, ये एक पॉलिटिकल प्रिजनर की आत्मकथा है। मैं जेल में रहा, सरकार ने मुझे जेल में डाला। जेल में मेरे जो अनुभव है वो मैंने लिख लिए है। मैं लिखने वाला आदमी हूँ। और भी लोग जेल में रहे, जैसे संजय सिंह जी रहे, साकेत गोखले रहे, अरविंद केजरीवाल जी रहे, मनीष सिसोदिया जी रहे। मैं तो सबको कहूँगा कि आप भी आपके अनुभव लोगों तक पहुँचाइए कि ये सरकार किस तरह से हमारी जो अपोजिशन है उनकी छल कपट करके जिस प्रकार से यातनाएं देती है, झूठे मुकदमे डालती है, और हमारे जैसे लोगों को जेल में क्या भुगतना पड़ता है, ये लोगों तक पहुंचना चाहिए। कितने निर्घृण क्रूर सरकार है। तो मैंने लिख लिया है। तो मैं सबको कहूँगा, जो जो इस दर्दनाक अनुभव से गुजरे हैं, सभी ने अपने अनुभव शब्दबद्ध करने चाहिए। सर, धनखड़ जी के ऊपर भी आपने छापेमारी की है। देखिए, एक मेरी धारणा थी कि क्या हो गया, ऐसे अचानक कैसे हो गया, क्या हो गया। तो जो चर्चा मैं सुन रहा था उस वक्त, तो इस मामले में भी ईडी का नाम आया। इलेक्शन कमिश्नर थे लवासा, उनको भी जाना पड़ा। उनके मामले में भी ईडी का नाम आया। जहाँ जहाँ गंदी पॉलिटिक्स हुई है
4 साल में 5 साल में, उसमें ईडी और सीबीआई का नाम आया। ये सब किताब में है। थैंक यू सर छोटा सा ही